सर हल्लीच्या पेरेंट्समध्ये असे खूप समस्या पेरेंट्स घेऊन येत आहेत की त्यांच्या मुलांची फार तक्रार आहेत जेवणाबद्दल, म्हणजे त्यांना भूकच लागत नाही. तर आयुर्वेदाचं ह्याच्यामध्ये काय टेक आहे? लहान मुलांमध्ये याला आपण म्हणजे मी जेव्हा वडिलांकडनं पण शिकलो, त्यांच्याकडे जेव्हा खूप पेरेंट्स यायचे किंवा पालक यायचे की लहान मुलगा जेवत नाहीये किंवा त्याला खोटी भूक लागतीये, तर अशाच आम्ही बघितलं की ज्याला आपण थोडंसं यकृत अशी किंवा स्लगिश लिव्हर याच्याशी आपण त्याला कोरिलेट करू शकतो. तर याच्यामध्ये कुमारी आसव, कुमारी म्हणजे कोरफड, तर कुमारी आसव जर लहान मुलांमध्ये दिलं साधारणपणे 1 चमचा ते 4 चमचे पाण्यात आणि ते जर दिलं तर ह्याच्यामध्ये एकतर लिव्हर फंक्शनिंग सुधारणे आणि त्याच्याबरोबर खरी भूक लागणे. बऱ्याच वेळा असं पण जाणवतं की लहान मुलांमध्ये जंत, ज्याला आपण कृमी किंवा वर्म्स म्हणतो, वर्म्स इन्फेस्टेशन म्हणतो, हे लवकर होतं. मग अशा वेळेस त्यांना जे आवडतं तेवढंच ते खातात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही त्यांच्या समोर जर पिझ्झा ठेवला आणि भाजी ठेवली तर ते फक्त पिझ्झा खातील, कारण काय ती त्यांची खोटी भूक असते. तर अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस जसं आपण कुमारी असं देतो तसं एक विडंगारिष्ट म्हणून सांगितलं, तर ते जर 1 चमचा दिला 4 चमचे पाण्यात, तर ते पण खूप चांगल्या पद्धतीत काम करताना लहान मुलांमध्ये दिसले आणि जो अननेसेसरी कफ त्याच्यानंतर फॉर्म होतो तो होण्यामध्ये निर्बंध लागतो.